श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो वारकऱ्यांसोबत पंढरपूरकडे रवाना होत असताना दुसऱ्या दिवशी सर्वात अवघड असलेला बालाघाटातून वारकरी वाट काढीत पंढरपूरकडे मोठ्या भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संत वामनभाऊ महाराज यांचा जयघोष करीत विठ्ठल नामात दंग झाली असल्याचं पाहावयास मिळतंय। संत वामनभाऊ महाराज यांची पालखी निसर्गरम्य वातावरणातून बालाघाटाच्या डोंगर रांगेच्या कुशीतून वारकरी चालत असताना या निसर्गरम्य वातावरणाचं मनमोहक ड्रोन दृश्य आपल्या डोळ्यांचे पारणे फेडणारे टिपले आहेत शरद गर्जे यांनी। गेली 130 वर्षांची परंपरा आहे। प्रत्येक वर्षी संत वामनभाऊ महाराज यांची पालखी वनवेवाडी मातावळी गावात येताच वरुण राजाही या संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी हजर होतोय। माताकुळी परिसरातील संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं आगमन होताच गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचे चिमुकल्या मुलांसह ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले व घरोघरी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचे स्वागत देखील करण्यात आले। एकदम उत्साहात आनंदाचं वातावरण होतं किंवा साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे आज वामनभाऊ महाराजांची दिंडी गहिनीनाथगड येथून निवडंग्याचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आज आमच्या गावात आली। येताना डोंगर ह्याच्यातून खडतर प्रवास करून वारकरी सगळे आमच्या गावात आले। मातावळी गावात इथंचा भोजन व्यवस्था चांगली झाली। आमच्या घरी बाबा आले, स्वतः विठ्ठल महाराज आले, त्यांची षोडशोपचारे पूजा केली आणि प्रसाद घेऊन बाबा आता पुढे पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत। 12 वर्षापासून मी दिंडीत दरवर्षी आहे आणि वातावरण एकदमच चांगलं वाटतं। कितीही माणूस म्हातारा असलं कसलंही असलं तरी त्याला तितकाच उत्साह येतो आणि तितक्याच आनंदाने पंढरपूरला सर्वजण वारीत जातात, मी पण जातो। आजची दिंडीची अशी प्रथा आहे की बाबा कधीही पाऊस नाही आला तरी ज्या वेळेस वामनभाऊंची दिंडी येईल त्या दिवशी पाऊस कायम येतो आणि आज कुठेही पाऊस इकडं तिकडं दिसला नाही इतरत्र, परंतु दिंडी आल्याबरोबर 2 वेळेस आमच्या गावात मातावळी गावाला पाऊस आला। आमच्या गावचे दिंडीचं स्वागत केलं आणि हजेरी लावली।